पोलिसांनी 4 आरोपींची गाडीच्या बोनेटवर बसवून भर पावसात धिंड काढलेले व्हिडिओ आज सोशल मीडियावर सगळीकडेच व्हायरल झालेत। पण हे आरोपी नेमके कोणत्या गुन्ह्यातलेत? त्यांनी असं काय केलंय? हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल। तर हे आरोपी खुनाच्या गुन्ह्यातलेत। काल पुण्यातल्या कात्रज परिसरामध्ये एका 17 वर्षीय अल्पवयीन तरुणाची निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली। त्याच प्रकरणातले हे सगळेच आरोपी। पण मुळात घडलं काय होतं? खून कशामुळे झाला आणि आतापर्यंत पोलिसांनी नेमकी काय काय कारवाई केली आहे हेच जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। गणेश माळवे असं या प्रकरणामध्ये खून झालेल्या 17 वर्षीय तरुणाचं नाव आहे। गणेशचे काही दिवसांपूर्वी एका तरुणीशी वाद झालेले होते। ही तरुणी आरोपीची बहीण होती। आता घडलेलं असं आहे की आकाश नावाचा या सगळ्यातला मुख्य आरोपी आहे। गणेशचे आकाशच्या बहिणीशी काही महिन्यांपूर्वी वाद झाले होते आणि त्याच वेळेस जेव्हा हे सगळं आकाशला कळलं त्यावेळेसच आकाशने गणेशला धमकी दिलेली होती की मी काहीही करून तुला मारून टाकणार। ही सगळी धमकी आल्याच्या नंतर गेल्या 3-4 महिन्यांमध्ये सारं काही शांत होतं। त्यामुळे खरंच असं काही पाऊल त्याच्याकडून उचललं जाईल असं वाटत नव्हतं। घडलं असं की काल रात्रीच्या वेळेस कात्रज मध्ये असलेल्या कात्रज कट्टा नावाचं जे एक हॉटेल वगैरे आहे त्या भागामध्ये काही मोबाईल रिपेअरिंगची दुकानं आहेत। याच मोबाईल रिपेअरिंगच्या दुकानामध्ये गणेशनं काही दिवसांपूर्वी आपला मोबाईल रिपेअर करण्यासाठी टाकलेला होता। त्याचा आणखी एक मित्र आहे गणेश चव्हाण नावाचा। याच गणेश चव्हाणला सोबत घेऊन गणेश माळवे हा रिपेअरिंगसाठी दिलेला मोबाईल परत आणण्यासाठी म्हणून काल रात्रीच्या वेळेस या दुकानात पोहोचला। तिथेच दुकानात उभे असताना मागून 7-8 जणांचा एक ग्रुप त्याच्या जवळ आला आणि त्यांनी अक्षरशः धारधार शस्त्रांनी पाहिजे तसे वार करायला सुरुवात केली। अक्षरशः अंगा खांद्यावर, डोक्यावर, जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे काही सेकंदांमध्ये रक्तबंबाळ करून सोडलेलं होतं। इतके वार झालेले होते। हे सगळं झाल्याच्या नंतर अर्थातच गणेश माळवे हा त्याच ठिकाणी रक्तबंबाळ अवस्थेमध्ये निश्चित पडला। ज्या वेळेस आरोपींना असं वाटलं की आता हा संपलेला आहे त्यावेळेसच त्यांनी घटनास्थळावरून पलायन केलं। हे अगदी काही मिनिटांमध्ये घडलेलं होतं। त्यानंतर मात्र संपूर्ण कात्रजमध्ये आंबेगावच्या परिसरामध्ये एकच खळबळ उडालेली होती। प्रत्येक ठिकाणी याच गोष्टीची चर्चा केली जात होती। अर्थात पोलिसांना सुद्धा खबर करण्यात आली। पोलीस लगेचच घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी पंचनामा केला, बॉडी ताब्यात घेतली आणि त्यानंतर सगळ्यात मोठा टास्क सुरू झाला, तो म्हणजे आरोपी निष्पन्न करण्याचा। एकतर खूप जास्त अंधारा सगळा परिसर होता, मात्र तरी सुद्धा पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून काही आरोपींना निष्पन्न केलं। या सीसीटीव्हीच्या माध्यमातून या प्रकरणामध्ये 7 आरोपी असल्याचं निष्पन्न होत होतं। पण त्यापैकी 4 जण हे दुचाकीवरून जात असलेले पोलिसांना आढळून आले होते। त्यामुळे पोलिसांनी लगेचच रात्रीतच त्यांची जी पथकं आहेत ती वेगवेगळी पथकं वेगवेगळ्या दिशेनं या आरोपींच्या मागावरती पाठवलेली होती आणि पुणे पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्येच या प्रकरणातल्या 4 आरोपींना अटक सुद्धा केली। जेव्हा या आरोपींना अटक झाली तर दुसरीकडे एकीकडे म्हणजे आरोपींना अटक झालेली होती तर दुसरीकडे गणेशच्या घरचे जे होते म्हणजे जो मृत तरुण आहे त्याच्या जे घरचे आहेत, कुटुंबीय नातेवाईक आहेत, त्यांनी मात्र भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या मांडलेला होता। काहीही करून आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही, तुम्ही तातडीनं आरोपींना अटक करा आणि आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी या सगळ्यात संतप्त नागरिकांची होती, कुटुंबियांची होती। पोलिसांना ही सुद्धा सिच्युएशन हँडल करायची होती। त्याच दरम्यान पोलिसांनी जेव्हा या चौघांना अटक केली त्यानंतर त्यांनी काय केलं तर ज्या ठिकाणी ही सगळी दहशत माजवली गेलेली होती, जिथे खून झालेला होता, त्याच घटनास्थळावरती या आरोपींची धिंड काढण्यात आली। पोलिसांनी सुद्धा स्पीकरवरून अनाउन्स करून या सगळ्यांनी असं केलेलं आहे, इथून पुढे कुणीही अशा पद्धतीने दहशत माजवणार नाही, कायदा हातात घेणार नाही, अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा दिल्या। ज्या ठिकाणी माज दाखवला त्याच ठिकाणी पोलिसांनी हा माज उतरवला सुद्धा। त्यानंतर पोलिसांनी पोलिसांच्याच गाडीच्या बोनेटवरती या आरोपींना अक्षरशः बसवलं आणि त्यानंतर भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या जवळून या आरोपींची धिंड काढण्यात आली, ते सुद्धा भर पावसामध्ये। ही धिंड काढली जात असताना मयत गणेश याच्या काही महिला नातेवाईक आहेत, त्यांचा प्रचंड संताप होता, आक्रोश होता। त्यातलीच एक महिला पुढे येऊन या आरोपींना अक्षरशः चप्पलनं मारण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळते। ही महिला नेमकी कोण आहे याविषयीची माहिती मिळालेली नाही, मात्र गणेशचे हे सगळे नातेवाईक आहेत आणि आता कुठे या प्रकरणामध्ये 7 पैकी 4 आरोपींना अटक झाली आहे। उर्वरित आरोपींना लवकरच अटक केलं जाईल असं आश्वासन सुद्धा पुणे पोलिसांनी दिलेलं आहे। पोलीस त्या सगळ्याचा तपास करतात। मात्र या एका प्रकरणाच्या मुळे संपूर्ण पुणे शहरामध्ये खळबळ उडाली। 17 वर्षीय अल्पवयीन तरुणाचा निर्घृण पद्धतीने खून होतो।
खून करणारे सुद्धा अगदी सगळे लहान वयातलेच आरोपी आहेत. त्यामुळे पोलिसांनी या सगळ्या किरकोळ कारणावरून होणारे खून थांबवण्यासाठी मुळातच कायदा आणि सुव्यवस्था आणखी जास्त बळकट करावी, धाक निर्माण करावा, असं सर्वसामान्य पुणेकरांची मागणी असलेली पाहायला मिळते. त्यामुळे या प्रकरणामध्ये उर्वरित आरोपींना अटक कधी होते आणि त्यानंतर त्यांना शिक्षा काय होते हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.